षोडशकर्णाचा षोडशकर्णाची आपली चौथी भावना आहे, त्याचे नाव अभिष्ण ज्ञानोपयोग आहे। आता अभिष्ण ज्ञानोपयोग नावाच्या चौथ्या भावनेचे वर्णन करतात। हे आत्मन मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे, त्या अर्थी निरंतर ज्ञानाभ्यासात वेळ घालव। ज्ञानाभ्यासा वाचून एक क्षण देखील जाऊ देऊ नकोस। ज्ञानाभ्यासाशिवाय मनुष्य पशुसारखा आहे, म्हणून यथाकाल ज्ञानागमाचा पाठ करीत जा। साम्यभाव झाल्यावेळी ध्यान करीत जा आणि शास्त्राच्या अर्थाचे चिंतन करीत जा। ज्ञानी गुरुजनांना नम्रतेने वंदन करीत जा। धर्मश्रवण करण्यास इच्छितील त्यास धर्माचा उपदेश कर। याप्रमाणे आपला सर्व वेळ ज्ञान देण्यात व घेण्यात घालविणे यास अभिष्ण ज्ञानोपयोग म्हटले आहे। या सर्व गुणांचे अष्टद्रव्यांनी पूजन करून अर्घ्य उतारा। पुष्पांची ओंजळ भरून पुढच्या भागी क्षेपण करा। असा विचार करावा की अनादिकालापासून काम, क्रोध, अभिमान, लोभादिकांचा संस्कार माझ्या चैतन्य स्वरूपात घुसला आहे। तो सर्वज्ञ प्रभूंच्या परमागमाच्या प्रभावाने नाहीसा होऊन मी आपल्या न्यायक स्वभाव स्वरूपामध्ये स्थिर व्हावे आणि रागादी विकारांच्या स्वाधीन होऊ नये, ह्यातच माझे हित आहे, अशी मनोवृत्ती व्हावी। नवीन शिष्यापुढे श्रोतांचा अर्थ असा सांगावा की त्यांचे संशय दूर होऊन अंतःकरणात स्वपर पदार्थाचे यथावत स्वरूप प्रकट व्हावे। पाप पुण्याचे, लोक अलोकाचे आणि मुनिधर्म व श्रावक धर्माचे यथार्थ स्वरूप समजले जावे। आपण अंतःकरणात संसार देहापासून विरक्त होण्याचे चिंतन करावे। देहभोगाच्या यथार्थ स्वरूपाचे चिंतन केल्यापासून राग, द्वेष आणि मोह हे आपल्या ज्ञानाला विपरीत करू शकत नाही। इतर द्रव्याशी आत्मा एकरूप झालेला आहे, तरी त्याला भिन्न अनुभवणे हाच ज्ञानोपयोग आहे। ज्ञानाभ्यास केल्याने विषयावरील इच्छा नाहीशी होते, अभाव होतो। माया, मिथ्या आणि निदान ही तीन शल्ये नाहीशी होतात। मन स्थिर होते, अनेक प्रकारचे विकल्प नाहीसे होतात। धर्मध्यान, शुक्लध्यानात मन चलायमान होत नाही, नाश होतो। जिनधर्माची प्रभावना होते व लोकांत यश होते। अज्ञानी जीव घोर तपश्चरण करून कोट्यावधी वर्षात जी कर्मे नाहीशी करतो, ती कर्मे ज्ञानी जीव अंतर्मुखात नाहीशी करतो। जिनधर्माचा आधारस्तंभ म्हणजे ज्ञानाभ्यासच होय। ज्ञानाच्या प्रभावाने संपूर्ण विषयावरील वांछा नाहीशी होऊन संतोष प्राप्त होतो। ज्ञानावाचून संसार समुद्रात बुडणाऱ्याला हात देऊन काढण्यास दुसरा कोण समर्थ आहे? म्हणून हे भव्यजीवनो, भगवान करुणानिधान वितराग गुरु तुम्हाला असा उपदेश करतात की आपल्या आत्म्याला सम्यक ज्ञानाच्या अभ्यासातच गुंतवा व मिथ्याज्ञानाचा त्याग करा। सम्यक कोणते आणि मिथ्या कोणते ह्याची परीक्षा करून ग्रहण करा। आपल्या मुलांना शिक्षण द्या, इतरांनाही विद्येचा अभ्यास करवा। तुम्ही धनवान असाल तर जे विद्या शिकवणारे आणि विद्या शिकवणारे असतील त्यांची अन्न वस्त्राची सोय करून द्या। त्यांचे लक्ष विद्या शिकण्यात राहील असे करा। त्यांना पुस्तक द्या, पुस्तके शुद्ध करा व शुद्ध करवा। विद्या शिकण्यासाठी जागेची सोय करून द्या। निरंतर पठण करण्यात काळ घालवा। मनुष्य जन्माची एक घटका देखील सम्यक ज्ञान संपादनाशिवाय जाऊ देऊ नका। हे ज्ञान स्वरूपी धन परलोकी बरोबर होईल। या अभिष्ण ज्ञानोपयोगाचा महिमा कोटी जीवांनी देखील वर्णन करता येत नाही। यास्तव ग्रहस्थांनी ज्ञानोपयोगाला परमशरण होऊन अर्घ्य उतरवा आणि गृहत्यागींनी याचे निरंतर चिंतन करावे, अशी अभिष्ण ज्ञानोपयोग नावाची चौथी भावना वर्णन केली आहे। जय जय।